18 एप्रिलला सगळं थिएटर आहे ना भक्तमय होणार आहे. पिक्चरचा ट्रेलर बघितलाय मी आता आणि मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की काय नक्की कसा सीन होणार आहे आणि पिक्चर आपल्याला बघायला पाहिजे की नाही. म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्यांना बघायलाच पाहिजे हो पिक्चर तो. पण क्वालिटी कशी आहे का पिक्चरची, थिएटर म्हणजे ट्रेलर बघून तरी मला काय वाटतंय का पिक्चर बद्दल ते मी तुम्हाला सांगणार. बाकी काही तुम्ही असं खोलात जाऊ नका. छत्रपती संभाजी महाराज एक मूवी आलेला शिवरायाचा छावा, तो ठीकठाक होता मूवी. म्हणजे मराठीवाला म्हणतोय मी. म्हणजे प्रोडक्शन हाऊस खूपच म्हणजे म्हणतात एकदम बेसिक लेवलचं. आणि त्या आधी पिक्चर आलेले म्हणजे पावनखिंड जर सोडला तुम्ही दिग्पाल लांजेकरचं, तर बाकीचे सगळे पिक्चर आहेत ना म्हणजे ओके ओके होते. म्हणजे प्रोडक्शन हाऊस मध्ये पण माती खाल्लेले आणि परत स्टोरी वाईज पण थोडस जरा म्हणतात ना की खूप जास्त खेचल्यागत आणि खूप जास्त बोर केल्यागत पिक्चर होते सगळे पिक्चर त्याचे. पण जर तुम्ही हा ट्रेलर बघितला असाल ना संत ज्ञानेश्वरांची मुक्त आहे ह्या मूवीचा, तर तुम्हाला जाणवेल की प्रोडक्शन क्वालिटी तेवढीच आहे. म्हणजे ना जे तिच्या आधी म्हणजे ज्यांच्या आधीपासून पिक्चर मध्ये आहेत ना तेच पुअर आणि म्हणतात सेट, परत सेट बघाल तुम्ही किंवा बाकीची प्रोडक्शन क्वालिटी बघाल ना तर तुम्हाला ना खूप डगमगलेली वाटली की एवढा काही खर्च नाही केला पिक्चर मध्ये. पण अनदरवाईज आहे ना पिक्चरची क्वालिटी जरा म्हणतात ना डायलॉग्स, परत त्यांनी काय फ्रेम मध्ये काय दाखवलंय ते सगळं आहे ना सगळं ते रिलेटेबल आहे. त्याने या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर मी सगळ्यांना आवर्जूनच करेन की 18 फेब्रुवारी तुम्ही पिक्चर बघायला जावाचा. म्हणजे प्रोडक्शन क्वालिटी सोडून द्यावं जरा. पण निदान संत ज्ञानेश्वर काय होते, संत मुक्ताई काय होतात, म्हणजे त्यांचं म्हणजे एक्झॅक्टली स्टोरी काय होती म्हणजे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फक्त एवढंच आहे की आहे ना मोठ्या पडद्यावरती बघायसारखा पिक्चर आहे हा. आणि असं वाटतंय जरा की मला सिरियल जे असते सिरियल टाईप जरा पिक्चर केलाय, तर त्यामुळे थोडंसं डिसएडव्हान्टेज आहे पिक्चरचं. पण जर बाकीचं म्हणणं यायला गेलं ना तर वन टाइम वॉच असेल हा पिक्चर आणि मी तर नक्कीच बघायला जाणारच आहे पिक्चर हा. मी खूप जास्त एक्साइटेड पण आहे या पिक्चरसाठी. तर जेव्हा 18 फेब्रुवारी जेव्हा रिलीज होईल पिक्चर तो आपण त्याचा रिव्ह्यू करूच. तोपर्यंत ह्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच तुम्ही मला एवढा सपोर्ट दिल्याबद्दल. थँक्यू सो मच.